आपण बघतोय राज्यामध्ये महाविकास आघाडी मुसंडी मारताना दिसते, महायुती कुठेतरी मागे राहताना दिसते। मान्यवर आपल्या सोबत आहेत। विद्याताईंच्याकडे मी मगाशी चर्चा करणार होतो। विद्याताई, खरंच तुमच्यासाठी आणि तुमच्या आल्यापासून तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा एक स्मित हास्य आहे, कुठेतरी आनंद व्यक्त होताना दिसतोय। काय प्रतिक्रिया आपली? नाही, निश्चितच जी लोकांनी जी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात जर आपण बघितलं तर मोदी आणि शहांनी जे ईडी आणि इन्कम टॅक्सच्या दाढी टाकून, सीबीआयच्या दाढी टाकून आमदार खरेदी विक्री संघ सुरू केला होता, त्याला लोकांना ते बिलकुल आवडलेलं नाहीये की आपण आमदारांना, लोकप्रतिनिधींना निवडून देतो ते आपली कामं करण्यासाठी, पण जनतेच्या कामाकडे लक्ष न देता कुठला पक्ष आपल्याला फोडता येईल। आता निश्चितच महाराष्ट्रामध्ये भाजपला पश्चाताप होईल की आपण एकटे लढलो असतो स्वबळावर तर निश्चितच आपल्या जास्ती जागा आल्या असत्या, कारण ह्यांनी जे 2 कुबड्या घेतल्या त्याच्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं, त्यांना आता त्याची जाणीव होईल असं मला वाटतं। आणि महाराष्ट्राच्या जनतेने हे निश्चितच बघितलेलं आहे की शरद पवार साहेबांनी जो पक्ष स्थापन केला किंवा उद्धवजी ठाकरेंनी जो पक्ष स्थापना केली त्याचे सिम्बॉल सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे ठेवलेले नाहीयेत आणि हा अन्याय जनतेच्या अदालतमध्ये होताना दिसत नाहीये। हेमलताजी, काय नेमकं म्हणणं आहे? आता भाजप महाराष्ट्रात सेंट्रिक जर आपण बघायचं झालं तर देशात सुद्धा इंडिया आघाडी मुसंडी मारताना दिसते आहे। ज्या पद्धतीने एक्झिट पोल आले होते त्याच्या कुठेतरी पुढे जाताना आकडे दिसत आहेत आणि राज्यात सुद्धा जे अपेक्षित होतं ते यश मिळताना दिसत नाही। 2019 पेक्षा मागे राहताना दिसते महायुती। एक्झिट पोलच्या वेळेलाच राहुल गांधी म्हटले होते की ते मोदी पोल आहेत आणि खरंच ते आता स्पष्ट होताना दिसतंय की ज्या पद्धतीने एक्झिट पोल पुढे आले होते आणि एक चित्र वेगळं निर्माण केलं होतं। महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाचा हे महाराष्ट्रातल्या जनतेने आता स्पष्ट केलंय आणि शिवसेना कोणाची हेही स्पष्ट केलं आहे। म्हणजे एवढी तोडफोड करून, एवढे पक्षाचे चिन्ह चोरून, एवढा पक्षांवरती अन्याय करून ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सगळी आपली आयुधं वापरली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने त्या कशालाही किंमत न देता ज्या पद्धतीने हे मतदान केले त्याच्यावरनं स्पष्ट झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला हे जे काही भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे हे बिलकुल आवडलेलं नाही आहे। हे आता अजून निकाल येत आहेत, पण मी सांगते 32 ते 36 जागांपर्यंत महाविकास आघाडी जाईल किंवा चांगल्या पद्धतीने आणखीन यश मिळेल आणि इंडियाची सुद्धा खूप चांगली घोडदौड चालू आहे। अगदी शीतलजींच्याकडनं आपल्याला प्रतिक्रिया घ्यायची आहे, मात्र आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघूयात। एक ब्रेकिंग बातमी राज्यामध्ये 5 पैकी 3 केंद्रीय मंत्री आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। नारायण राणे, रावसाहेब दानवे आणि गडकरी हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। कपिल पाटील आणि भारती पवार या पिछाडीवर आहेत। भिवंडीचे खासदार सध्याचे आणि भारती पवार या दिंडोरीमधून पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नारायण राणे, रावसाहेब दानवे आणि गडकरी हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। 5 पैकी 3 केंद्रीय मंत्री आघाडीवर आहेत तर 2 केंद्रीय मंत्री पिछाडीवर आहेत। त्यामध्ये कपिल पाटील आणि भारती पवार या पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नारायण राणे, रावसाहेब दानवे आणि नितीन गडकरी हे आघाडीवर आहेत। 5 केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। 6 केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणामध्ये, पियुष गोयल सुद्धा आघाडीवर आपल्याला पाहायला मिळाले होते। तर राज्यामध्ये महाविकास आघाडी 28 जागांवर, महायुती 17 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। भाजप 11, काँग्रेस 10 जागांवर, शिंदे गट 6 तर राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा आघाडीवर आपल्याला पाहायला मिळते। सुप्रिया सुळे चौथ्या फेरीनंतर 21,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। बारामतीमधले कल जे आहेत ते सुप्रिया सुळेंना दिलासादायक। पहिल्या फेरीपासून सुप्रिया सुळे या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमधल्या बारामतीच्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठेतरी सुनेत्रा पवार या पिछाडीवर पडलेल्या आहेत। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची आघाडी जी आहे ती थोडीशी घटल्याचं पाहायला मिळते, मात्र सुनेत्रा पवार पहिल्या कलापासून पिछाडीवर आहेत। 21,000 वरून सुप्रिया सुळे 14,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। खडकवासला वगळता सर्वत्र सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळतंय आणि यामुळे आता खडकवासल्यामध्ये आपण बघितलं तर खडकवासल्यामुळे सुप्रिया सुळेंची आघाडी थोडीशी कमी झाली आहे, मात्र सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत। 21,000 वरून सुप्रिया सुळे या 14,000 आघाडीवर पोहोचलेल्या आहेत। आपण या महत्त्वाच्या काही अपडेट्स बघतोय। आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातम्या आपण झी24 तासवर बघतोय। उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। आताच्या घडीची एक मोठी बातमी, संजय दिना पाटील हे 9,011 मतांनी आघाडीवर आहेत। ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, भाजपचे मिहीर कोटे जे आहेत ते पिछाडीवर पडलेले आहेत। आपण बघतोय कशा पद्धतीने आता कल बदलताना दिसत आहेत। आघाडीवरचे उमेदवार पिछाडीवर, पिछाडीवरचे उमेदवार आघाडीवर जाताना दिसत आहेत।
आपल्याकडं नवीन एक पाहुणे आपल्याला जोडले गेले आहेत. आपल्याशी विजय चोरमारे सर आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. मगाशी आपण म्हात्रे मॅडमकडे जाणार होतो. शीतलजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे मुंबईतले, खास करून आपण आता मुंबईतले सगळे कल बघितले, काय प्रतिक्रिया आहे तुमची? पाटील मॅडमनी सांगितलं की कशा पद्धतीनं कुबड्या घेतल्या आणि काही हे सक्सेस होताना दिसत नाही. काय प्रतिक्रिया आहे तुमची? जर आम्ही जर कुबड्या असतील तर यांचं जे सगळा भेळ झालेले जे पक्ष आहेत त्यांनी एकत्रित पद्धतीने कशा पद्धतीने त्यांनी इलेक्शनला सामोरे जाताना काय काय बोललेले आहेत हे सर्व मला वाटतं लोकांना माहिती आहे. आणि अगदी शीतलजी, मी तुम्हाला थोडं थांबवतो.